विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर मी हा पेपर ठेवतोय जॉग्रफीचा. या पेपरचा एक पेपर पॅटर्न लक्षात घ्या आणि त्या अनुषंगानं नेमकं काय उत्तरं लिहावेत आणि काय असेल प्रश्न ते थोडं समजून घ्या. मित्रांनो, ह्या पेपरमध्ये तुम्हाला आपण आता थोडंसं बघूया. पहिले अचूक पर्याय ओळखा इथं दिलेलं आहे. अधिक काही गोष्टी काय म्हणतो हा बघा. आकृत्या, आलेख, नकाशे इत्यादी करण्यासाठी सीस पेन्सिल किंवा रंग पेन्सिलचा वापर आपण करू शकतो. रंग पेन्सिल वापरायला हरकत नाही. त्याच्यानंतर इथं काय म्हणते बघा, पेन्सिलने उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. पेन्सिलनं उत्तर लिहू नये हे लक्षात घ्या. पुढे बघा, अरबी पहिलं अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडा म्हणजे हे जे तुम्हाला दिलेली आहे हे MCQs पूर्ण तुम्हाला लिहायचे. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे आहेत. कोणती बेटे आहेत मित्रांनो? प्रवाळ बेटे आहे. म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे पूर्ण लिहायचं आणि त्याच्यात ॲन्सर प्रवाळ बेटे टाकायचं. आणि हा बघा पेपर तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. हा पेपर अतिशय इम्पॉर्टंट पेपर आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्या असलेला देश आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, वस्त्यांचे केंद्रीकरण या प्रमुख बाबीशी निगडीत असते. पाण्याची उपलब्धता. त्याच्यानंतर पुढे बघा, भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था प्रकारची आहे. कोणत्या प्रकारची आहे? विकसनशील प्रकारची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता जोड्यात जुळवा आपल्याला आहे. अमेझॉनिस मार्ग. ट्रान्स म्हणजे रस्ते मार्ग हा येईल. ठीक आहे. काटेरी व झुडपी वने, खेजडी, काटेरी व झुडपी वने. मैदानी प्रदेश, पंजाब मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल हे असं येईल. ठीक आहे. चला या पद्धतीने जोड्या जुळव्या. पुढे बघा, टिपा द्या. छत्रपेटीसाठी आवश्यक साहित्य तुम्हाला माहितीच काय काय पाहिजे आहे. होकायंत्र पाहिजे आहे, प्रश्नावली पाहिजे आहे, पाण्याची बॉटल पाहिजे आहे, नकाशा पाहिजे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे फर्स्ट एड बॉक्स पाहिजे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं साहित्य पाहिजे ते तुम्हाला कल्पना आहे. त्याच्यानंतर ब्राझीलची किनारपट्टी. आता ब्राझीलच्या किनारपट्टी संदर्भात विचार करताना ब्राझीलची किनारपट्टी कशी आहे? ब्राझीलच्या किनारपट्टी म्हणजे एक वरची जर आपण बघितली, उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक याच्यामध्ये जो किनारपट्टीचा भाग आहे, ब्राझीलमध्ये बहुतांश ज्या नद्या आहेत त्या या किनारपट्टीवरून मिळतात. आणि विशेष म्हणजे या किनारपट्टीच्या नद्यांच्या मुखालगत कोणताही आपल्याला त्रिभुज प्रदेश वगैरे आढळत नाही. आणि याच्या आजूबाजूनं स्वच्छ पाणी आहे. त्याच्यानंतर सुंदर वाळूच्या पुळणी वगैरे हे तुम्हाला माहीत आहे. भारतातील खाणकाम. आता खाणकामासाठी छोटा नागपूरचे पठार हे खाणकामाचं एक खास ठिकाण मानले जाते. त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे दिग्बोई, आसाममधील दिग्बोई तेलाच्या खाणी आहेत. छोटा नागपूर. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला माहीत असेल मुंबई हाय, इथंसुद्धा बऱ्याचशा आपल्याला विहिरी, डिझेल पेट्रोलच्या विहिरी पाहायला मिळतात. तर जनरली सांगण्याचा एक भाग या पद्धतीनं या गोष्टी लक्षात घ्या. पुढचं बघा, आता भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरावं. पुढील काही गोष्टी दाखवा, सूची दाखवा. केंद्रशासित प्रदेश दमण. हे मी तुम्हाला एक खास नकाशा देईल, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल. पश्चिम घाटातील सर्वात पर्जन्याचा प्रदेश कोणता आहे भारताचा? शीत वाळवंट हा वरचा हिमालय भाग. उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश कोणता? कन्याकुमारी आणि चिल्का सरोवर. ठीक आहे. चला या पद्धतीनं आता तुम्हाला हा भारताचा नकाशा 90% चान्सेस आहे यावर्षी तोच भाग येईल. आता नकाशाचे, ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करा. वर जर तुम्हाला भारतात दिला तर खाली ब्राझील येईल. आता समजून घ्या. ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती आहे? ॲमेझॉन ही ब्राझीलमधील प्रमुख नदी आहे. पुढे ब्राझीलमध्ये प्रमुख बेट कोणतं आहे? बघ इथं दिलेलं आहे मॅराजा बेट. कोणतं बेट? मॅराजा बेट. व उरुग्वे नदी कोणत्या दिशेनं वाहते? उरुग्वे नदी बघा इथं समजून जाईल आपल्याला. उरुग्वे नदी थोडंसं आपण झूम करूया आणि झूम करून बघूया. उरुग्वे नदी हे बघा इथं उरुग्वे नदी दिली. ही दिशा कोणती आहे? या दिशेनं बाणाचं टोक आहे तिचं, म्हणजे ही दिशा आहे पश्चिम दिशेकडे वाहते. ठीक आहे. चला पुढे बघा, साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरात येऊन मिळते? साओ फ्रान्सिस्को. हे बघा इथं साओ फ्रान्सिस्को नदी आहे, ही इकडे आपल्या दक्षिण अटलांटिक महासागराला येऊन मिळते. ठीक आहे. चला पुढे आपण बघूया. उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव सांगा. उत्तर अटलांटिक महासागर इथं आहे, इथली कोणतीही. हे बघा इथं आपण बघूया, थोडं झूम करू. ते पराबियासुद्धा हे परानिबा हे. त्याच्यानंतर ॲमेझॉन नदी ही सुद्धा येऊन उत्तर अटलांटिक महासागराला मिळते. ठीक आहे. इथल्या इथंच असतात प्रश्नांची उत्तरं, काही कठीण नाही मित्रांनो, इथल्या इथे तुम्हाला लिहिता येतात. आता भौगोलिक कारणे द्या. ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. आता पूर्व किनाऱ्यावर समुद्र किनारा आहे, पाण्याची उपलब्धता आहे, सुपीक जमीन आहे. त्याच्यानंतर इथं भरपूर साऱ्या लोहखनिजाचे उत्पादन होते त्यामुळे. आता ब्राझीलमध्ये पर्यावरण पर्यटनाचा अधिक विकास झालेला आहे. याचं कारण असं आहे कारण की सुंदर वाळूच्या पुळणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग सौंदर्य भरपूर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वृक्ष, झाडं, निसर्ग सौंदर्य, समुद्रकिनारे, स्वच्छ वाळूच्या पुळणी वगैरे. हिमालयीन उंच भागात वनस्पती संख्या विरळ आढळते कारण की तो भाग बर्फाच्छादित भाग आहे, सतत बर्फ किंवा पाऊस पडत राहतो. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. आता ईशान्य भाग म्हणजे कोणता? बघा आपण 4 दिशा जर केल्या, वरची उत्तर आहे, खालची दक्षिण आहे, हे पूर्व आहे आणि हे पश्चिम आहे. मित्रांनो याच्या मधात अशा पद्धतीच्या दिशा आहे. ही वायव्य आहे
आणि ही ईशान्य आहे. आता ईशान्य दिशेकडून भारतामध्ये पाऊस पडतो म्हणते. या का पडतो तुम्हाला माहिती असेल, इथं हिमालय आहे आणि नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून हे वारे वाहत जातात आणि इथं याला अडतात आणि मग ईशान्य दिशेकडे हिमालयाला अडून पुन्हा परत येतात आणि परतीचा पाऊस आपण त्याला म्हणतो, म्हणून ईशान्येकडून भारतामध्ये पाऊस पडतो. ठीक आहे. आता चला बघा, दुसरा तुम्हाला इथं प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न समजून घ्या. खाली दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख आपल्याला काढायला सांगितलेला आहे आणि या संदर्भात मी एक तुम्हाला टाकलेला आहे. ओके, इथं कसा काढायचा ते सांगितलं आहे. सरासरी आयुर्मान दिलेलं आहे. खालचे प्रश्न बघा. 1990मध्ये सरासरी आयुर्मान किती होते? सरळ होता. 1990मध्ये 58 होते. आता कोणत्या 2 दशकामध्ये सरासरी आयुर्मानात समान वाढ झालेली आहे? कोणते 2 दशक? बघा, 1980 1990मध्ये किती वाढ आहे? 58मधून 4 गेले म्हणजे 58 - 54 किती राहिले? 4 राहिले. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथं बघा, 67मधून 63 गेले. 67 - 63 हे सुद्धा 4 राहिले. म्हणजे कोणत्या 2 दशकामध्ये? 1980 ते 1990 आणि 1990 ते 2000 या 2 दशकामध्ये समान आयुर्मानात वाढ झालेली दिसते. ठीक आहे. 1990 ते 1916 या आयुर्मानात किती वाढ झालेली आहे? 1990मध्ये किती आहे? 58 आणि 1916मध्ये किती आहे? 68. 68 डिवाइड बाय 58 किती राहिले मित्रांनो? 10. असं त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे, म्हणजे एक आलेख दिलेला आहे. हे आलेखावरनं तुम्हाला खालील 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. वरचं नाही लिहिलं तर तुम्ही हे करू शकता. जर तुम्हाला ग्राफ काढता आला नाही, मॅप काढता आला नाही, तर तुम्हाला खालचा तुम्ही वाचून या प्रश्नाची उत्तरं देऊ शकता. अगदी सोपी आहे. वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे? तर वरील हा रेषालेख आहे. या आलेखाचा कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत? या याच्यामध्ये आपल्याला दाखवलेल्या आहेत. आंतरदेशीय व्यापाराची हिस्सा किती आहे? स्थूल आंतरदेशीय. पुढे कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्न टक्केवारी सारखी आहे? आता साधारणतः या वर्षी म्हणजे जवळपास इथं दिसते आपल्याला 1980 1990 या पद्धतीनं अगदी सोपे प्रश्न आहेत, काही कठीण नाही, समजून घ्या. ठीक आहे. आता पुढे बघा, सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत आणि ब्राझील या 2 देशात नागरीकरणात तुलनात्मक आढावा घ्या. भारताचं नागरीकरण कोण्या भागात जास्त आहे, कोण्या भागात कमी आहे? भारताचं सगळ्या भागामध्ये नागरीकरण झालेलं दिसते. ब्राझीलच्या मात्र काही भागातच नागरीकरण आहे. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्या. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताला कोणी गुलाम केलं, कधी केलं, किती वर्ष केलं, कोणत्या कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागलं, स्वातंत्र्य कधी मिळालं, असं लिहायचं आहे. छत्रपेटीच्या वेळी नदी प्रदूषण होऊ नये यासाठी काय उपाय कराल? काय कराल? तिथे कचरा नेऊ नये. आपल्याजवळच्या आणलेले कोणत्याही वस्तू एक पिशवी करावी, त्या बॅगेमध्ये टाकावी. तिथला आजूबाजूचा परिसर खराब होऊ नये काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी. सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना शिक्षकांनी द्याव्यात वगैरे. तुम्हाला कल्पना आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो. या पद्धतीचं अशा पद्धतीनं समजून घ्या. अगदी सोपी आहे. आणि हा जो मी तुम्हाला इथं दिलेला आहे हा पेपर, हा अतिशय IMP पेपर आहे आणि यावर्षी 90% चान्सेस आहे की इंडियाचा मॅप येईल. त्या संदर्भात अधिक एक सेपरेट मी तुम्हाला इथं हे देणारच आहे. हा व्यवस्थितरित्या पेपर समजून घ्या आणि चांगल्या पद्धतीने सराव करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवा, सबस्क्राईब करा आणि त्याकरता तुम्हाला माझ्याकडून बेस्ट ऑफ एफर्ट्स. चला, थँक्यू.